रवी तुपकर, जलंगे पाटील, नाना पाटोडे, अजून 3 लोकांची नावं माहीत नाही पण ते लिखले. बरं बरं. आणि त्यांच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की या महाराष्ट्राचे माननीय जलंगे पाटील साहेबांनी सुद्धा त्या मुख्यमंत्र्याला लढवणुकीपासून सोडला आहे. तसंच आमचे बच्चू भाऊ करू हे पण त्या मुख्यमंत्र्याला लढवणुकीपासून सोडणार आहे. आणि देवेंद्र फडणवीसच्या घरी बंगल्यावर त्याला घरी बसल्याशिवाय बसणार नाही. कारण आमच्या अपंगांना 6 महिन्यापासून पगार नाही आहे. यांना मंत्री संतेलांना लाज वाटली पाहिजे की आपण 1500 रुपयामध्ये किराणा कसा करता. तुमच्या मुलाबाळांना तुम्ही खाऊ घालून दाखवा, मग आम्ही तुम्हाला म्हणू की तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहे. कारण एक दिव्यांग आणि एक शेतकरी आता शांत बसणार नाही. कारण गावागावामध्ये टायरदार, घर फोडणे, ऑफिस फोडणे सर्व चालू आहे. जर तुम्हाला आता लक्षामध्ये येत नसेल तर तुमचं मंत्रालय सुद्धा फोडायची ताकद आमच्या अपंगामध्ये आणि दिव्यांगामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये आहे. कारण तुम्ही जर त्या मंत्रालयामध्ये एसीमध्ये बसताय, 2 दिवस 4 दिवस हवा खाताय, ते तुमची हवासुद्धा. आणि महाराष्ट्राचा एक मंत्री आहे, एक पागल मंत्री, त्याचं नाव आहे माणिकराव कोकाटे. तो जर शेतकऱ्यांना गायत येत असेल तर त्या भरव्याला लाज वाटली पाहिजे की तो नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि शेतकऱ्याच्या घरी जन्माला आला आहे भरवा. त्याला लाज वाटली पाहिजे की आपण शेतकऱ्यांना कशा गायत येतो आहे. तर त्याला एकच सांगणं आहे की तुला जर मंत्रिपदाचा अपमान झाला असेल, आता तुला जर मात आला असेल तर तुझी मात दिल्याची ताकद अपंगांमध्ये शेतकऱ्यामध्ये आहे. म्हणून मी दादा भुसेंना सुद्धा तेच सांगणार आहे की दादा भुसे तुम्ही पण शिक्षक मंत्री झालात, तुम्ही जरा शिक्षकांकडे बी लक्ष द्यावा. आणि आमच्या जळगाव जिल्ह्याचा एक तो दाढीवाला आहे गुलाबराव पाटील, त्याला बी सांगायचं आहे की तू बी पाणी पुरवठा मंत्री असताना तुला काहीच बोंब पाडली नाही. आता तरी तू पालकमंत्री असल्यामुळे तू थोडीशी बोंब पाड. तुझा वाढदिवस साजरा करायला तुला पैसे भेटतात, शेतकऱ्याला द्यायला तुला पैसे भेटत नाही. म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा सर्व आमदारांना आहे की तुम्हाला जर सत्तेचा माज आला असेल तर सत्ता उतारायची हिंमत आमच्या अपंगामध्ये शेतकऱ्यामध्ये आहे, ते आम्ही उतारणार. जर 14 तारीखच्या आज जर आम्हाला अपंगांना शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर तुम्हाला जोरे मारायला येऊ, चपला मारायला येऊ आम्ही. मग पोलीस डिपार्टमेंट आम्हाला किती अटक करतं, पोलीस डिपार्टमेंटच्या साहेबांना सुद्धा पाहून घेऊ. अधूनमधून बच्चूचं नाव घ्यायचं बोला. आणि आमचे बच्चू भाऊ एक अपंगांसाठी असे आहे की आपण मंत्रालयामध्ये एकमेव आमदार असा बघितला आहे की तो अपंगाच्या विरोधात लढतो.